शानदार स्पर्धा आपण पाहू शकतायत। पहिलाच बॉल किशोरच्या बॅटमधून अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळतोय। क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला, मनगडाचा वापर करत असताना चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर। खणखणीत आणि सनसनाटी एसपी बॉयज ट्रॉफी चौकार। एन्जॉय वर्सेस गायत्री स्पोर्ट्स दोन्ही संघ किशोरच्या बॅटमधून दमखम दाखवणारा हा फटका पाहायला मिळतोय। हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असणारा हा फटका आपण पाहू शकाल। चौकारानंतर आलेला हा झन्नाटेदार एसपी बॉयज ट्रॉफी षटकार। आपण पाहतायत या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस। ऑन साइडला किशोरच्या बॅटमधून फटका तर चांगला आहे, दोन फिल्डर त्या ठिकाणी तैनात होत आहेत, परंतु जजमेंट चुकलं। दोन फिल्डरची मात्र यावेळेला बातचीत झाली आणि तेवढ्यात चेंडू निघून गेला। वन बाउन्स चौकार 4। उलटॉस बॉल होता, सरळ खेळलेस आदित्य मात्र त्या ठिकाणी हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केला, सरळ चेंडू फेकून दिले 6 धावांकरता। खराब फिल्डिंग षटकार। स्कोर कार्डवर लागली जाते तब्बल 32 या धावसंख्येवर। 4 बॉल डॉट आले। हा वेळेला किशोर सोडणार नाहीयेत। अशा प्रकारचे चेंडू जर आले तर झोपेतून उठून सुद्धा मात्र फलंदाज जशी बॅट घेईल तसा मात्र षटकार मारेल। अशा प्रकारचा हा खूपच खराब बॉल होता आणि त्याच्यावर मात्र चेंडूवर प्रहार केला, षटकार मिळाला। संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली गेली। तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ। प्रादेशिक हवामानाने मात्र 18 आणि 19 या दिवसामध्ये जरूर मोठं आव्हान पाहायला मिळतं। अर्थातच मुसळधार पावसाची भरपूर ठिकाणी मात्र कोंडी होईल। या षटकाराला षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते एकंदरीत 46 रन। 3 बॉलचा खेळ झालाय। आता विजयासाठी अवघ्या 8 धावा। गोराईच्या बीचवर सुद्धा मात्र किशोरने जी